नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी संदीप माने सर प्रेरणा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 1 मार्च ही परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि आता विद्यार्थ्यांना अभ्यास करावा असं वाटतंय, परंतु कशा पद्धतीने करावा हे लक्षात येत नाही. तर नेहमी लक्षात ठेवा की मॅथ्स 2 मध्ये अभ्यास करत असताना किती चॅप्टर आहेत याचा विचार न करता जो सगळ्यात सोपा चॅप्टर आहे याच्यावर पहिल्यांदा जर फोकस केलं तर आपल्याला परीक्षेच्या अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी होईल. तर याच्यामध्ये चॅप्टर नंबर 2 जो पायथागोरस थेरम आहे त्याच्यावर आज आपण विचार करणार आहे, कारण हा चॅप्टर अतिशय सोपा आहे आणि या चॅप्टर मधले भरपूर कन्सेप्ट हे सर्कल, ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्री इत्यादी चॅप्टर मध्ये आहेत. त्यामुळं आज आपण जो पॉइंट बघणार आहे त्या पॉइंटचं नाव आहे पायथागोरियन ट्रिपलेट. त्याचं नाव आहे पायथागोरियन ट्रिपलेट. तर लक्षात ठेवा हा अतिशय सोपा पॉइंट आहे आणि या पॉइंट मध्ये जी एक्झाम्पल आपण घेणार आहे ती एक्झाम्पल तुम्हाला भरपूर ठिकाणी उपयोगाला येणार आहेत. ज्यावेळी आपण पायथागोरियन ट्रिपलेटचा विचार करतो त्यावेळी लक्षात ठेवायचं की हा कन्सेप्ट पायथागोरस यांनी तयार केलेला होता आणि ट्रिपलेटचा अर्थ असा असतो की 3 संख्या असतील तर त्याला आपण ट्रिपलेट म्हणतो. तर लक्षात ठेवायचं की पायथागोरियन ट्रिपलेट हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला 1 ते 25 पर्यंतचे वर्ग हे पाठ असणं आवश्यक असतं आणि ते जर स्क्वेअर जर पाठ असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सहजपणे ते उदाहरण सोडवू शकता, किंवा स्क्वेअर करण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे की त्या संख्येला त्या संख्येने मल्टिप्लाय करायचं. असं जर केलं तर जे येणारा नंबर असतो त्याला आपण या ठिकाणी स्क्वेअर असे म्हणतो. तर आपण एक एक्झाम्पल बघूया की समजा आपल्याला सांगितलं 3, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही शोधा. परीक्षेमध्ये प्रश्न येतो की 3, 4, 5 इज पायथागोरियन ट्रिपलेट, आयडेंटिफाय. तर अतिशय सोपी मेथड आहे. तर काय करायचं, सुरुवातीला दिलेल्या 3 नंबर पैकी सर्वात मोठा नंबर शोधायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे 5 चा स्क्वेअर केला, 5 चा स्क्वेअर आला या ठिकाणी 25. त्यानंतर काय करायचं, उरलेले जे 2 नंबर आहेत म्हणजे 3 चा स्क्वेअर आणि प्लस 4 चा स्क्वेअर केला. 3 चा स्क्वेअर या ठिकाणी आला 9 आणि 4 चा स्क्वेअर केला या ठिकाणी आला 16 इज इक्वल टू आलं 25. म्हणजे जर आपण विचार केला तर या दिलेल्या 3 नंबर पैकी सर्वात मोठा जो नंबर आहे तो 5 आहे. 5 चा स्क्वेअर केला 25 आला आणि जे उरलेले जे 2 नंबर आहेत 3 आणि 4 यांचं स्क्वेअर करून त्यांचं ऍडिशन केलं आणि दोन्ही पण इक्वल आलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की 25 इज इक्वल टू 25. म्हणजे काय, तर जो सगळ्यात मोठा नंबर आहे 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो की स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ other two numbers. Therefore 3, 4, 5 is a Pythagorean triplet. 3, 4, 5 is a Pythagorean triplet. तर परत एक्सप्लेन करतो, काळजीपूर्वक ऐका. जर समजा आपल्याला विचारलं गेलं की 3, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का, तर काय करायचं, सुरुवातीला सर्वात मोठा नंबर घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. त्याचा स्क्वेअर केला आपण या ठिकाणी 25 आला. उरलेले जे 2 नंबर आहेत ते 2 नंबर घेतले या ठिकाणी आणि जर त्यांचा विचार केला आपण तर 3 चा स्क्वेअर 9 आला, 4 चा स्क्वेअर 16 आला इज इक्वल टू 25 आलं आणि दोन्ही स्क्वेअर या ठिकाणी इक्वल आले. म्हणजे 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर झालं. असं आल्यानंतर परत काय करायचं, स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स असं वाक्य लिहायचं आणि शेवटी लिहायचं देअरफॉर 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आपण याच्यावर आधारित अजून एक एक्झाम्पल बघूया. सपोज आपल्याला परीक्षेमध्ये सांगितलं की 5, 12, 13 आयडेंटिफाय इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. तर काय करायचं, सांगितलेल्या पद्धतीनुसार सर्वात मोठा नंबर आहे तो घ्यायचा, याचा स्क्वेअर करायचा, याचा स्क्वेअर येतो 169. म्हणजे 13 चा स्क्वेअर आला 169. आता जे 2 नंबर उरले त्यामधील 5 चा स्क्वेअर आणि 12 चा स्क्वेअर करायचा. 5 चा स्क्वेअर येतो 25 आणि 12 चा स्क्वेअर येतो 144 आणि या दोघांचं ऍडिशन येतं 169. म्हणजेच
169 इज इक्वल टू 169. तर काय केलं आपण, 3 दिलेल्या नंबर पैकी सर्वात मोठा नंबर घेतला, त्याचा स्क्वेअर केला आणि जे उरलेले जे 2 नंबर आहेत त्यांचा स्क्वेअर केला आणि त्याचं ऍडिशन केलं आणि हे इक्वल आलेलं आहे. आणि म्हणून काय करायचं, जो सर्वात मोठा नंबर आहे 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. म्हणून परत वाक्य लिहायचं, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, square of largest number is equal to sum of square of other two numbers. Sum of square of other two numbers. Therefore 5, 12, 13 is a Pythagorean triplet. इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. तर लक्षात ठेवा, अशा पद्धतीने हा प्रश्न असतो की याच्यामध्ये तुम्हाला 3 नंबर कुठलेही दिले जाणार आणि त्या 3 नंबरवर विचारलं जाणार की हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का. तर साधी आणि सोपी पद्धत या ठिकाणी वापरायची की दिलेल्या 3 नंबर पैकी जो सर्वात मोठा नंबर आहे तो घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा आणि त्यानंतर उरलेल्या 2 नंबरचा स्क्वेअर करून त्याचं ऍडिशन करायचं. जर स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स असं आलं तर लक्षात ठेवायचं दिलेले 3 नंबर हे पायथागोरियन ट्रिपलेट असतात. सपोज एक्झाम्पल आला आपल्याला की आयडेंटिफाय 7, 24 आणि 25 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट असा प्रश्न आपल्याला 2 मार्कासाठी आला. तर काय करायचं, याचं पायथागोरियन ट्रिपलेट शोधण्यासाठी यातील सर्वात मोठा नंबर जो आहे तो 25 या ठिकाणी घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, त्याचा स्क्वेअर येतो 625. आणि सगळ्यांना माहित आहे स्क्वेअर कसे करायचे असतात, तर जो दिलेला आहे 25 त्या 25 ला 25 गुणल्यानंतर जो नंबर येतो त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. म्हणजे आपले 25 पर्यंत स्क्वेअर हे पाठ पाहिजेत बऱ्यापैकी. म्हणजे आपण या ठिकाणी केलं की 25 स्क्वेअर इज इक्वल टू 625. त्यानंतर रिमेनिंग 2 नंबर म्हणजे 7 चा स्क्वेअर आणि 24 चा स्क्वेअर केला. या ठिकाणी 7 चा स्क्वेअर येतोय 49 प्लस 576 आणि यांचं ऍडिशन केलं तर उत्तर येते, लक्षात ठेवा, 625. म्हणजे या ठिकाणी मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आला. म्हणजे स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स आणि म्हणजेच या ठिकाणी आलं 625 इज इक्वल टू 625. आणि म्हणून आपण लिहू शकतो 25 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. आणि म्हणून या ठिकाणी वाक्य लिहायचं की स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ square of other 2 numbers. Sum of square of other 2 numbers. Therefore 7, 24, 25 is a Pythagorean triplet. Is a Pythagorean triplet. तर लक्षात ठेवा की अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. तुम्हाला 3 नंबर दिले जाणार आणि त्या 3 नंबरवर तुम्हाला विचारलं जाणार की हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का. तर खूप सोपी आयडिया आहे. सगळ्यात मोठा नंबर घ्या, त्यानंतर उरलेले 2 नंबर घ्या आणि यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा असेल, सम एवढा असेल, तर आपण ओळखू शकता की हे दिलेले नंबर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. हात लावला काय होत ना. आपण अजून एक उदाहरण या ठिकाणी एक्झाम्पल बघू की सपोज 5, 6, 7 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट असा प्रश्न आला. तर काय करायचं, सर्वात मोठा नंबर आहे तो घ्या, 7 चा स्क्वेअर करा, 49 आला. त्यानंतर रिमेनिंग 2 नंबर 5 स्क्वेअर आणि 6 स्क्वेअर आपण या ठिकाणी घेऊया. तर याचा स्क्वेअर येतोय 25 आणि या ठिकाणी 36. त्यानंतर यांचं आपण ऍडिशन करूया. यांचं ऍडिशन येतंय 61. म्हणजे काय केलं, 25 चा स्क्वेअर आणि या ठिकाणी 6 चा स्क्वेअर केला. या ठिकाणी 5 चा स्क्वेअर 25 आणि 6 चा स्क्वेअर 36 यांचं ऍडिशन केलं आपण. या ठिकाणी 61 आलं. मग लिहायचं
41 इज नॉट इक्वल टू 61. म्हणजेच 7 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. Therefore 5, 6, 7 is not Pythagorean triplets. Not Pythagorean triplet. तर लक्षात ठेवा की दिलेल्या 3 नंबर पैकी सगळ्यात मोठा नंबर घ्या, त्याचा स्क्वेअर करा आणि उरलेले 2 नंबर घेतले. जर आपण बघितलं तर याचा स्क्वेअर 49 आला आणि या दोघांचं ऍडिशन 61 येतंय. याचा अर्थ या ठिकाणी मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअर एवढा येत नाही, म्हणून या ठिकाणी हे दिलेले एक्झाम्पल पायथागोरियन ट्रिपलेट नाही. तर लक्षात ठेवायचं. आपल्याला आता दुसरी एक ट्रिक सांगतो की लक्षात ठेवा मॅथ्स मध्ये पायथागोरियन ट्रिपलेट भरपूर आहेत, परंतु इयत्ता 10वी साठी आपल्याला IMP म्हणून जे असतात पायथागोरियन ट्रिपलेट त्यातली काही एक्झाम्पल सांगतो. 3, 4, 5 असेल किंवा 6, 8, 10 असेल, त्यानंतर 5, 12, 13 असेल, त्यानंतर 9, 12, 15 असेल किंवा 7, 24, 25 असेल, अजून 9, 40, 41 असेल, 11, 60, 61 असेल, त्यानंतर 12, 16, 20 असेल. अशा पद्धतीने ही जी एक्झाम्पल आहेत लक्षात ठेवा. परीक्षेला याच्यामधलंच एखादं एक्झाम्पल येतं तर आपल्याला या नंबरचे स्क्वेअर हे पाठ पाहिजेत आणि हे जर पाठ असतील तर आपण म्हणजे जास्त वेळ न खर्च करता आपण ही एक्झाम्पल व्यवस्थितरित्या या ठिकाणी सोडवू शकतो.